5 सप्टेंबरपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा घोंगडी बैठकाच्या रूपानं आपल्या सामाजिक आंदोलनाला पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहेत. अर्थात त्याला राजकीय संदर्भ देखील असणार आहे. ते आपल्याबरोबर आहेत. जरांगे पाटील, नेमकं याचं स्वरूप कसं असणार आहे ह्या घोंगडी बैठकांचं 5 तारखेपासूनच्या? मतदारसंघातल्या जनतेशी आम्ही चर्चा करतो. त्या दिवशी सगळा मराठा बांधव मराठा आरक्षणासाठी एकत्र येतोय. नोंदी बंद केल्या सरकारनं द्यायची, त्याच्याबाबत एकत्र येतोय. व्हॅलिडिटी दिली जात नाहीये. कुणबी प्रमाणपत्राला मुदतवाढ 6 महिन्याची द्या म्हणलं, ती पण दिलेली नाहीये. याच्यात जे प्रश्न हैदराबादचं गॅजेट आणतो म्हणले, ते पण आणलं नाही. सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी ती पण केली नाही. आम्ही सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, ही 29 ऑगस्ट 2023 पासूनची मागणी. आता 29 ऑगस्ट 2024, जे 1 वर्ष पूर्ण होतं आंदोलनात, तरीही केलं नाही. देवेंद्र फडणवीसांनी केसेस मागं घेऊ म्हणले, त्याही घेतल्या नाहीत. लाखानं पोरांवरती केसेस केल्यात आणि पोरांचं भविष्य धोक्यात आणलं त्या माणसानं. की पोरांना अडचणी यायला लागली. जे पोरं शाळेला रस्त्यावरून जात होते, दुसऱ्यांनीच कोणाच्या गाडी फोड, कोणाचं काय कुठाने केले आणि गुतवले मात्र माझे शाळकरी भविष्य असणारे पोरं विनाकारण. म्हणजे इतका रोज जेव्हा मराठ्यांचं वाढला ना, त्याचं कारणच ते की विनाकारण त्यांच्या पोलिसाला त्यांनी सांगितलं मराठ्यांचे होतकरू पोरं, शिकणारे पोरं मुद्दाम गुतवायचे, म्हणजे मराठ्यांना जेरीस आणायचं. इतका द्वेष असणारा तो माणूस. त्यामुळे शेवटी आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न भरपूर आहेत. प्रत्येक वेळेस यांनी सांगायचं कर्जमाफी करतो, प्रत्येक वेळेस सांगायचं पीक विमा देतो, प्रत्येक वेळेस सांगायचं अनुदानाचे पैसे देतो. काहीच द्यायचं नाही. लाईट द्यायची नाही, मालाला भाव द्यायचे नाही. नुसती मजा टिंगल करायची, मजा बघायची आणि टिंगल करायची. एवढंच काम सध्या सरकारमध्ये सुरू आहे. गोरगरिबांचं चिरीमिरी वाटायचे टायमाला. जरांगे पाटील, शेतकऱ्यांचा प्रश्न तुम्ही मागे म्हणला की त्यासाठी आपण आंदोलन छेडू. मग ह्याचं कसं स्वरूप असणार आहे? कधी काही तुम्ही, कारण हा प्रश्न काय आत्ताचा नाही आहे, खूप वर्षानुवर्ष हे शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. नेमकं तुम्ही ह्या प्रश्नाला हात घातलेला आहे, म्हणजे अर्थात ही सरकारची दुखरी नस आहे म्हणून तुम्ही या प्रश्नाकडे जास्त लक्ष दिलं. नाही, सरकारची कशी दुखती नसे का काय, आम्हाला त्याच्याशी नाही घेणं. आमच्या शेतकऱ्याला किती वेदना आहेत आमच्यासाठी ते महत्वाचं. आमचे काय हाल आहेत, आमचा काय कृषी आमच्यासाठी महत्वाचं आहे. त्यांना काय त्रास होतो त्याच्याशी आम्हाला नाही देणं घेणं. पुढची कशाला दिली तुम्हाला? मग हे आंदोलन 2024 आंदोलन आहे. प्रत्येक वेळेस रस्त्यावर होतो असं काय नाही. मराठ्यांनी, दलितांनी, मुस्लिमांनी, सगळ्या शेतकऱ्यांनी, गोरगरीब ओबीसी बांधवांनी मनावर जर घेतलं तर 2024 आंदोलनच होत आहे. ते कर्जमुक्तीचं पाडून टाकायचे. मताच्या रूपात आंदोलन करा, मत परिवर्तन करा, मत द्या आणि यांचा कार्यक्रम लावा. तुम्हाला काय मागत नाही आम्ही, 1 रुपया मागत नाही शेतकऱ्यांना, गोरगरिबांना, कोणालाच. तुमचं फक्त मत तेवढंच द्या. परिवर्तन अटळ आणि प्रश्न संपले, गरिबांचे प्रश्न संपले. घोंगडी बैठकामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाबरोबरच, म्हणजे अर्थात तुमची जी मागणी त्याबरोबरच शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबतची सुद्धा त्या ठिकाणी चर्चा होईल. त्याविषयीच्या आंदोलनाची काही दिशा ठरेल. नाही, आंदोलनच हे म्हणलो नाही मी तुम्हाला. आंदोलनच करावं काय आता 2024 हेच मिशन. 2024चं हेच मोठं आंदोलन आहे. मतात परिवर्तन करा ना. तुमचं काम न ऐकणारा, तुमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवणारा, मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न न सोडवणारा, मुस्लिमांच्या धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न न सोडवणारा होता कशाला? हे आंदोलन करा आता सगळेजण मिळून. त्यांनी जर 30 सप्टेंबर पर्यंत मराठ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती नाही, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती नाही केली, पीक विमा नाही दिला, नुकसान भरपाई नाही दिली, मालाला भाव वाढून नाही दिला, खताच्या औषधाच्या किमती त्यांनी कमी नाही केल्या, तर एकच पर्याय 2024 ला निवडणूक आहे, त्याला आंदोलन समजा. काहीच देऊ नका कोणीच कोणाला, फक्त मत द्या आणि यांचं वाजून टाका. शेतकऱ्यांसह सगळ्या गोरगरिबांचे प्रश्न सुटले म्हणून समजा एका दानक्यात. सत्तेतून पायउतार करण्याचं आंदोलन छेडणार आहे. का करायला नाही पाहिजे शेतकऱ्यांनी? का नाही करायला पाहिजे? आंदोलन रस्त्यावर करण्यापेक्षा मत तुमच्या हातात. एका दुसरीकडून कोण आणायचं नाही, कोणत्या सरकारकडून आणायचं नाही म्हणून त्यांनी दिलं नाही, काय करावं? मत तुमच्या हातात आहे, मत द्यायचं. ते फक्त योग्य ठिकाणी द्या. शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सुटत नाहीत बघतो मी. धनगरांचे प्रश्न, मराठ्यांचे प्रश्न, मुस्लिमांचे, दलितांचे, गोरगरीब ओबीसींचे प्रश्न कसे सुटत नाहीत ते बघतो मी. मत तुमच्या जवळ आहे. तुम्हाला काय त्यांना सरकारला विचारून द्यायचं नाहीये किंवा ते सरकारच्या हातात बी नाही, ते तुमच्या हातात. तुमच्या न्यायासाठी, तुमच्या लेकरासाठी, तुमच्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी उठाव करा मोठा. फक्त मत द्या ना योग्य ठिकाणी. प्रश्नच कसे कोणत्या जातीची शिल्लक राहते ते मी बघतो.
पाटील, आता अर्थात तुम्ही तर म्हटलेलं आहे की विधानसभेच्या रूपानंच आता आंदोलन असणार आहे, मताच्या स्वरूपामध्ये. मात्र आता पुन्हा तोच प्रश्न आहे की जसं की तुम्ही आता अर्थात सरकारने डावपेच ओळखू नये म्हणून तुम्ही पुढे ढकललं आहे तुमचं नियोजन, नेमकं की त्याचं स्वरूप कसं असणार आहे, असं काही स्पेसिफिक तारीख ठरवली तुम्ही की या तारखेला आपण काय भूमिका घ्यायला पाहिजे, असं काही अंदाज? नाही सॉरी, मी पुन्हा तेच सांगतो की मी समाजाला विचारल्याशिवाय कधीच काय करत नाही. माझा हट्ट नसतो. मी माझं मत समाजावर लादित नाही करत कधीच. समाजाचं म्हणणं त्यानुसार मी काम करतो. माझा पहिल्यापासूनचा स्वभाव आहे. मला बाकीच्या गोष्टीची देणं घेणं नाही, कारण मी काय कोणाला दुसऱ्याला बाप मानत नाही जात सोडून. त्याच्यामुळे ते सांगतील तेच मी करत असतो. मग तिथं तोटा होईल का नफा होईल याचा मी विचार कधीच करत नाही, करणार बी नाही. समाजाला विचारायचं राहिले, कारण मुख्य मायबाप असतोय या राज्याचं देशाचं परिवर्तन करणार असतोय तो गोरगरीब मराठा. त्यांना विचारणारे पाडायचे का उभा करायचे ते म्हणल्याशिवाय नाही. परंतु आता ज्या आपण घोंगडे बैठका सुरू ठेवल्यात आता, ह्या फक्त मराठा आरक्षण आणि गोरगरिबांच्या प्रश्नासाठी का मांडू नये आम्ही प्रश्न? शेतकऱ्यांचं असेल का? हो ना, शेतकऱ्यांचं आम्ही मांडू नाही का गोरगरिबांचे प्रश्न? असे मांडतोय मी. समजा घोंगडी बैठकीतच मांडतोय शेतकऱ्याचे प्रश्न, असं थोडं इथं मागही म्हणलो मी. मराठ्यांचं आंदोलन हे जे आरक्षणाचं सध्या सुरू आहे, हे ज्वलंत प्रश्न आहे माझ्या पुढे. हे प्रत्येक वेळेस मी आपल्या सगळ्या चॅनलवर मांडलेलं आहे. माझ्या पुढे हे ज्वलंत प्रश्न, हे प्रश्न संपला की मी धनगरांचं आरक्षण कसं मिळत नाही, मुस्लिमांचं कसं मिळत नाही ते बघतो. मी मागे शब्द दिलेला. आणि शेतकऱ्यांचंही कसं मिळत नाही बघतो, कारण माझ्या पुढे आता ज्वलंत प्रश्न मराठा आरक्षणाचा. मी एक एक टप्प्यात घेत असतो. मी सगळेच खिचडी एका जागेवर करत नाही. पण या गोंगडी बैठकीत आम्ही का विषय मांडू नये सरकार पुढे की शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी काढा म्हणून, मराठ्यांचे प्रश्न मार्गी काढा का मांडू नये? ही मराठा आरक्षणासाठी घोंगडी बैठक. आता हे आपला मराठा आरक्षणाचा मुद्दा अजून पेंडिंगच आहे. मात्र 30 सप्टेंबरपर्यंत निदान शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सरकार हात घालेल असं काही वाटतंय का तुम्हाला? मग घालायचं आहे कधी त्यांना? सगळे शेतकरी मेल्यावर मग तुम्हाला नुसती सत्ताच पाहिजे का? शेतकरी मेला तरी चालतो. गोरगरिबाने नुसते शेतात कष्टच करायचे आणि तुमचा कर भरायचा, टॅक्स भरायचा. आम्ही नुसते सरकारचे पैसेच भरायलेत का काय? आम्ही काय ठेका घेतला का तुमचे टॅक्स भरायला, कर भरायला आम्ही? आणि तुम्ही देणारे 2-3 हजार रुपये आम्हाला, आमचेच पैसे आम्हाला देते. सरकारने का वावर ऐकून दिले का त्यांचे काय घर ऐकले का? कुठं बंगला ऐकला की एखाद्याने की माझा बंगला मी ऐकला आणि हे आता शेतकऱ्याला पैसे देतो किंवा लोकांना फुकट? कशाला नाटकं करता राव? आहे तेच वृद्ध लोकांचे त्यांचे पैसे देणं व्हाय ना तुम्हाला. तर हे नवीन काय स्कीमा काढता पुन्हा पुन्हा, आणि हे नादी लावण्यापेक्षा आयुष्याच्या सुविधा द्या ना. तुम्हाला कधीच 3,000 आणि 2,000 कोणाला द्यायची गरज नाही. साड्या वाटायची गरज नाही. दिवाळीच्या दिवशी ते किडे लागलेले डाळ द्यायची गरज नाही. ते गुळ सगळा खराब झालेला कुंकडून गोळा करून आणलेला ते द्यायची गरज नाही. गोरगरिबाला तुम्हाला असले वाटायची गरजच नाही काही. ते तेल ते पिशात असले वाकडे तिकडे झाले तेलाच्या. हा, आनंदाचा शिरा देतो इकडून, काय इकडून आणला शिरा काय याचा? ह्यांगाडे जाऊन सगळे दुनियाचे हे काय याचं शिरा काय याचं काय रे? त्यात जर आता हात घातला तर ती कणिक असल्यावर दिसते आणि शिरा देते. तुम्ही देवत नका ना. तुम्ही मायबाप आहेत सरकार म्हणजे. तुम्हाला तुमचीच भाषा कळत नाही. तुम्ही सरकार म्हणजे मायबाप आहे. तुम्ही आजचा राजा आहे. राजाला दया असली पाहिजे. आयुष्याचं द्या ना. शेतकऱ्याला काय पाहिजे? तुमचं काहीच नको आम्हाला. तुम्ही फक्त कर्जमुक्ती द्या कायमची. तुम्ही त्याला लाईट द्या कायमची, आणि ती काय फुकट द्यायची नाही तुम्हाला. तुम्ही कचाकच पैसे घेता ना त्या बिलातून, ती कायमची द्या आणि मालाला त्याचा भाव द्या. आत्महत्याच होत नाही आमची. तुमचं कर्ज तर मलाच राहून द्या, तिकडे झेंडा परदेशात जाऊन. लाडक्या बहिणीवरती, योजनेवरती, अर्थात योजना चांगली म्हणलात तुम्ही, पण त्या उद्देश हेतू त्याच्यावरती तुम्ही टीका केली. तसंच आता भविष्यात म्हणजे दिवाळीच्या मुहूर्तावर आनंदाचा शिधा देखील दिला जाईल, त्यानं बी काही फरक पडेल लोकांच्या मनात? मग आता लोक 70 वर्षापासून बघते त्या शिऱ्यावर ते शिदा का काय दिलाय त्याच्यावरती पिशे आणि ते सापडून कुडून वाकड्या तिकडे पिशा तेलाच्या त्या जर कढाईत टाकल्या तर 2 घंटे तेलच होत नाही त्याचं. ते पांढरं फकाट पडत आहे आधीच. मग काय असतं काय नाही त्याचं वंगण होती ते का काय असं ते तेल राहतं. कारण आमचे खेड्यापाड्यातले माणसं आधी ती फोडी देत तिला पिशी आणि तिला त्या कढाईत टाकी देत. ती कवर पांढरी राहते. सरपंच संपायची येळी ती अर्धा गॅस संपवतो, पण ते काय ते पिवळसर तेल दिसत नाही लवकर असं देते आम्ही. तुम्ही ते चांगलं असेल, तुमची ते लाडकी बहीण चांगली असेल, पण लाडका भाचा मारायला लागला ना आरक्षण नाही म्हणून. आणि लाडक्या बहिणीचा मेवना शेतात काम करतोय ना, त्याच्या पिकाला भाव मिळाला ना. तुम्ही मेवण्याचा विचार करा, थोडा भाच्याचा विचार करा. भाच्याला आरक्षण नाही, तुमच्या मेवण्याला मालाला भाव नाही.
कारण मेवण्याला पोरीचं शिक्षण करायचंय, पोराचं शिक्षण करायचंय, त्या मालाला भाव द्या. तुमची लाडकी बहीण चांगली असेल, मला काय टीका करा राजकारणी नाही मी, मला काय देणं घेणं नाही, पण ते सण व्हाय ना आम्हाला तुमचे डाव खोटारडेपणा देवेंद्र फडणवीसचा. ही लाडकी बहीण आहे ना, ही सगळी शाळा देवेंद्र फडणवीसची लयचा आबरा माणूस ते. टायमाला काय आणि डोक्यात किल्ली त्याच्या डोक्यात येईन भरासच नाही त्याचा. शाळात असताना काय चॉकलेट खात होता का कोणत्या लेमन गोळ्या, अशी डोकं चलवतं त्याचं लेमन गोळ्या ते भयानकच. टायमाला बरोबर किल्ली आणली कुंकडून, हे 3,000 आणि 1,500 सापून आणली त्याची त्यालाच माहित. अरे आमचं आयुष्य जाईन का कडीला, देतो ती चांगली आहे पण आयुष्याचं देन दादा, आयुष्याचं दे जे पाहिजे ते. हे शेतकरी आयुष्यभर तुला डोक्यावर घेऊन नाचते, आयुष्यभर तुला गुलाल टाकते. तू कायम दी कायम उगा ते पावशेर गुळ, ते डाळ किडे लागेल सगळी, तेल जातं का आम्हाला आयुष्यभर? ते नाही जात. आता हे तुम्ही दिलेत पैसे, बरं ते तेल देता तुम्ही दिवाळीला आणि आता ते पैसे द्यायला लागलात, ते आमचेच पैसे. ते काय तुमचे वावर ऐकले नाहीत, तुम्ही काय घर ऐकलं नाही. असं काय कधी म्हणलं नाही कोणी की नागपूरचं घर देवेंद्र फडणवीसांनी ऐकलं आणि आमकं आमकं दिलं म्हणून. उलट दुसरं घेतलं म्हणून बातमी येते, पण ऐकलं म्हणून येत नाही. तुम्ही आमचेच पैसे येते जनतेचे, ते आम्हाला द्यायला लागला. त्याच्यापेक्षा टीका करत नाही, पुन्हा पुन्हा सांगतो, त्यांचे परत माकडं उठते. ते असे माकडं गोळा करून ठेवले, त्यांनी बिगार कामाचे, एकाला आम्ही शान आहेत असे सगळे गोळा करून ठेवले सगळे. तुम्ही आयुष्याचं द्या. हे लोक आयुष्यभर तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतात. आयुष्याचं द्या, यांना सुविधा कायमच्या द्या. शेतकऱ्याला सुविधा द्या, तुम्ही विद्यार्थ्यांना सुविधा द्या, ते शिक्षकांचे काही पगार गुंतवून ठेवले त्यांना द्या, सीमेवर लढलेले जवान आहेत त्यांना द्या. आयुष्याचं देत चाला लोकांना तुम्ही. हे असे लोक ताठून नका धरू. सारथी, बार्टी, तार्टी निधी कमी पडून देऊ नका. महाज्योती निधी कमी पडून देऊ नका. यातून लेकरं शिकून मोठे होते, त्याच्यावर ध्यान ठेवा. तुम्ही कामं करा. हे टायमाला लोक खुश करायचं कामं करू नका. आणि मी तर जनतेला सरळ सांगतो, कोणाच्या पैशाला म्हणजे निवडणुकीत हात लावू नका. पैशावर तुमच्या लेकराचं वाटोळ होईल, शेतकऱ्यांचं वाटोळ होईल. हो, काही आयुष्याला पुरत नाही आपल्याला. हे लोक आता ते पैसे गोळा करायला सुरू करते ना. आता हे चाभरे लोक आहेत, दोन्ही बी 2 पार्ट्या त्यांच्या, हे दोन्ही चाभरे लोक आहेत. हे आता पैसे जमा करतील, निवडणुकीची तयारी करतील, पैसे वाटायची तयारी करतील, आता घोषणाचा पाऊस पाडितील. मरणाच्या नुसत्या घोषणाच. मागचेच आणखीन त्यांचे जाहीरनामे वाचले तर पुरे झाले नाहीत. मागचेच काल मला एक जणांनी जाहीरनामा आणून दिला, मी ते बघितलं तर मागचंच केलं नाही त्यांनी. आता पुढचं नवीन काहीतरी दोघांचं बी. हे दोन्ही बी लय चाभरे. त्यामुळं आपण हुशार व्हा. यांच्या पैशावर आपल्याला आयुष्याच्या सुविधा मिळणार नाहीत. आपल्या शेतकऱ्याचं, मराठ्यांचं, गोरगरीब ओबीसीचं कल्याण होणार नाही. जरा सावध व्हा. सरकारकडून अद्यापपर्यंत तुमच्या मागणी संदर्भात काही ठोस तुमचा निर्णय झालेला नाही. अशा वेळी अशोक चव्हाणांनी तुमच्यात आणि सरकारमध्ये मध्यस्थी करण्याची भूमिका आपण करू असं त्यांचं एक म्हणणं आहे. लय जण करतात मध्यस्थी. मध्यस्थी इतके येतं, माझ्या नाव सुद्धा ध्यानात राहत आता. मागचे आलेले गेले. आता 7-8 दिवसापूर्वी बी 7-8 आमदार आले, ते फरार आहेत. काय होतंय तिकडं सागर बंगल्याची पायरी चढली, काय होतंय काय नाही. तिथं काय लिंबून अंगार आहे का काय माहिती. वाटच चुकवतोय माणूस. पहिल्यांदा नाही का वाट चुकवतो म्हणायचे बघा. त्याला काहीतरी हाडळ लागली, काही लागली असं म्हणायचे. मध्येच गेलं की ते तिकडेच हिंडत. तसं खेळ झाला. येऊ इथं चर्चेत येतो, सरकारची चर्चा करायला म्हणून जातो, तिकडेच राहतो. म्हणजे त्याला अशोक चव्हाण आले होते ना, वाटच चुकती. वाट चुकती, वाट हुकतो माणूस तवात. ते काय लिंबूच अवघड येते सागर बंगल्याचं. लय लिंबू डेंजर येते. गळलिंबू आहे वाटतं, बारका लिंबत नाही. थोड्या टपारीच्या टपारी असते एवढा. लय निबार माणूस लागला तो राज्याला. हे काय म्हणजे आता त्यांनी मध्यस्थी केली का नाही केली का, आमच्या तर नोंदी बंद आहेत शोधायच्या. आमचं तर वाटलं केलं देवेंद्र फडणवीसनी. आमचं सर्टिफिकेट देणं बंद आहे, आमचे व्हॅलिडिटी देणं बंद आहे. आमचं EWS पण देवेंद्र फडणवीसने घातलं. म्हणजे उभं वाटोळं मराठ्यांचं देवेंद्र फडणवीसने केलं सरळ सरळ. आता समिती का मुदत वाढ दिली, फक्त वाढ दिली. समिती काम करत नाही. कोणत्या जिल्ह्यात रेकॉर्ड शोधायचं काम सुरू नाही. तुम्ही मुदत वाढ दिली कशाला? समाधानासाठी. 8,000 पुरावे सापडलेत गॅजेटचे मराठवाड्याचे. तरच असतं मग आपलं गॅजेट सापडले. ते 8,000 पुरावे आणायला गाडी लागाना त्यांना. आमच्याकडे एक टमटम होतं, देतो म्हणलं तर ते नको म्हणते. आम्ही काय पैसे कमी पडे असले ते बी देतो म्हणलं, पण ते नाही आणले. त्यांना वजन उठला नाही वाटतं. चव्हाणांची मध्यस्थी सोयीस्कर नाही का तुम्हाला?
आम्हाला आरक्षण द्या, कोणीही मध्यस्थी करा. आमचं ठरलेलं आम्हाला आरक्षण पाहिजे, सगळ्या सोयीची अंमलबजावणी पाहिजे, सरसकट मराठ्यांना कोण बी प्रमाणपत्र पाहिजे, त्याशिवाय सुट्टी नाही. एकूणच मनोज जरांगे पाटील यांनी 5 सप्टेंबरमध्ये ज्या बैठका होणार आहे त्या बैठकामध्ये आरक्षणाबरोबरच शेतकऱ्यांचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर असणार आहे आणि अर्थात तो संपूर्ण महाराष्ट्रभर ह्या बैठका त्यांचं नियोजन ठरलेलं आहे. रवी मुंडे, एबीपी माझा, अंतरवली सराठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.